मित्रहो नमस्कार. या अगोदरच्या लेक्चरला आपण शिवाजीराव पाटील समितीच्या शिफारशींच्या वरती चर्चा करत आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे, चर्चा केलेली आहे. याच मुद्द्यांना अनुषंगून याच मुद्द्यांच्या त्याच चर्चेला आपण या लेक्चरमध्ये कंटिन्यू सुरू ठेवतोय. मित्रहो, शिवाजीराव पाटील समितीच्या शिफारशींच्या विषयी या लेक्चरमध्ये ज्या पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण चर्चा करणार आहोत त्या विषयांच्या वरती, म्हणजेच शिवाजीराव पाटील समितीने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी या पार्ट 2 या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. Friends, a very good morning to all. In the previous lecture, we have discussed about the recommendation of Shivajirao Patil Committee. Part 1. In the present lecture, we are going to discuss about the recommendation of Shivajirao Patil Committee Part 2. Friends, with the help of some important points, today we will discuss about the recommendation of Shivajirao Patil committees. मित्रहो, या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काही मुद्द्यांच्या आधारे या शिवाजीराव पाटील समितीच्या शिफारशींचा अभ्यास केलेला होता आणि जे राहिलेले मुद्दे आहेत ते राहिलेले मुद्दे आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. म्हणजेच आपली शिवाजीराव पाटील समितीने ज्या शिफारशी केलेल्या आहेत या शिफारशींची संपूर्ण चर्चा आपण या दोन्ही लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे राहिलेले आहेत ते मुद्दे आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. मित्रहो, या अगोदरच्या लेक्चरला आपण शिवाजीराव पाटील समितीच्या विषयी त्याचं प्रास्ताविक, ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचबरोबर प्रॉब्लेम्स अँड चॅलेंज बिफोर कोऑपरेटिव्हज अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ अपॉइंटमेंट ऑफ शिवाजीराव पाटील कमिटी यावर सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. तर मित्रहो, या लेक्चरमध्ये आपण त्यावर थोडंसं कमी भाष्य करतोय आणि जे महत्त्वाचा आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे रिकमेंडेशन ऑफ शिवाजीराव पाटील कमिटी. फ्रेंड्स, या ज्या शिवाजीराव पाटील समितीने ज्या शिफारशी केलेल्या होत्या, महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या, यावर आज आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. मित्रहो, हे लेक्चर प्रामुख्याने आपल्याला आज दोन विभागामध्ये महत्त्वाच्या विभागलेला आहे. तर या दोन विभागातले पहिला महत्त्वाचा विभाग म्हणजे शिवाजीराव पाटील कमिटी समितीची ज्या शिफारशी आहेत तो, आणि दुसरा म्हणजे या लेक्चरचं कन्क्लुडिंग रिमार्क म्हणजेच सारांश आणि समरी थोडक्यात आपण शेवटी लेक्चरच्या शेवटी आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण चर्चेला सुरुवात करूयात की शिवाजीराव पाटील समितीने सहकाराच्या विकासाविषयी, सहकार अर्थव्यवस्थेमध्ये सुदृढ होण्यासाठी, सहकाराची वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी शिवाजीराव पाटील समितीने कोणकोणत्या शिफारसी केल्या होत्या यावर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. Friends, this lecture is mainly depend on two components. The first is the recommendation of Shivajirao Patil committees, and second is the conclusion and summary of the lecture. So in the last part of this lecture we discuss about the conclusion and summary of the today's lecture. So friends, let's start with the recommendation of Shivajirao Patil committees.
मित्र हो, थोडक्यात आपण शिवाजीराव पाटील कमिटीचा जी प्रास्ताविक आहे आणि जो ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याची चर्चा करूयात आणि लगेचच शिवाजीराव पाटील समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींना सुरुवात करूयात. शिफारशींना सुरुवात करण्याऐवजी सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला थोडंसं कमिटीबद्दल माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो बघा, भारतामध्ये 2004 साली सहकारी चळवळीने आपल्या अस्तित्वाची 100 वर्ष पूर्ण केलं होतं, म्हणजेच एक शतक पूर्ण केलं होतं. केवळ सहकारी चळवळीला एक गौरवशाली परंपरा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, सहकारी चळवळीने व सहकारी संस्थांनी विविध क्षेत्रात जसजसे वित्तपुरवठा असेल, शेती असेल, दुग्ध व्यवसाय असेल, गृहनिर्माण असेल, विपणन संस्था असतील, विविध उद्योग असतील व सेवा असतील यांच्या विकासासाठी पर्यायाने समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान दिल्याचं आपल्याला माहिती आहे. गेल्या शतकामध्ये सहकारी चळवळीने शेतकऱ्यांच्या तसेच सभासदांच्या जीवनामध्ये भरीव योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, सहकारी क्षेत्राच्या सुदृढीकरणासाठी त्यात कालानुरूप वेळोवेळी योग्य बदल करणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणूनच सामाजिक, आर्थिक किंवा जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन त्या बदलानुसार आपण त्यामध्ये बदल निर्माण करून जी आव्हाने आहेत त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, पुढील मार्ग सुखकर करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शन व शिफारशी सुचवण्यासाठी केंद्र शासनामार्फत एक समिती गठन करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, या समितीचं गठन एक विशेष ठराव करून केंद्र शासनाने हाय पॉवर कमिटी ऑन कोऑपरेटिव्स या समितीची स्थापना केली आणि या समितीची स्थापना 2004 साली करण्यात आलेली होती. मित्रांनो, या कमिटीला मराठीमध्ये सहकारावरील उच्चाधिकार समिती असंही म्हटलं जातं. यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे, सहकारावरील उच्चाधिकार समितीची स्थापना केव्हा झाली, तर त्याचं उत्तर आहे 2004. हा प्रश्न आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर मित्रांनो, या कमिटीने आपला जो रिपोर्ट आहे तो 2009 मध्ये सादर केला आणि या 2009 मध्ये सादर करत असताना शिवाजीराव पाटील हे या समितीचे अध्यक्ष होते, म्हणून याला आपण शिवाजीराव पाटील कमिटी रिपोर्ट असं म्हणतो. तर या छोट्याशा प्रास्ताविकानंतर मित्रांनो, आपण शिवाजीराव पाटील समितीने सहकाराच्या सुदृढीकरणासाठी जे कालानुरूप जे बदल सुचवले होते, ज्या शिफारशी सुचवल्या होत्या, त्या शिफारशींचा अभ्यास, शिफारशींची चर्चा आता आपण करूया. Friends, the next important recommendation is the capital formation and financial sustainability. Friends, the capital formation and financial sustainability can be achieved if retained earning of the cooperative should not be sustainability taken away through income tax. It will hamper the growth of cooperatives. The share of cooperatives bank in rural credit has been steadily decline and around 20% only. Cooperative banks presently depends on their own funds, which are very limited, and refinance from the NABARD
Friends, the NABARD cannot give adequate funds, therefore alternative agency be established to the bridge to fund. मित्रांनो, भांडवल उभारणी आणि वित्तीय स्थिरता याबद्दल अतिशय महत्त्वाच्या शिफारशी या शिवाजीराव पाटील समितीने आपल्या रिपोर्टमध्ये केलेल्या होत्या. त्यामध्ये त्यानं असं म्हटलेलं होतं की सहकारी संस्थांच्या सदस्यांची मर्यादित आर्थिक क्षमता विचारात घेऊनच समितीने आपले काम केलं पाहिजे. त्यामध्ये केंद्र शासन व राज्य शासनाच्या अंदाजपत्रकामध्येच शेतकी क्षेत्रातील संस्थांच्या भांडवल उभारणीसाठी शेतकऱ्यांना सुलभ हप्त्याने कर्ज रूपाने मदत करण्यासाठी तरतूद करावी. त्याचबरोबर सहकारी संस्थांचे भांडवली पाया मजबूत करण्यासाठी सहकारी संस्थांना उत्पन्न करातून पूर्णतः वगळावे, ज्यांचा परिणाम संस्थांच्या स्वनिधीतून भक्कम वाढ होण्यात होईल. मित्रहो, या समितीच्या रिपोर्टमध्ये सहकारी संस्थांना सरकारद्वारे फक्त अनुदान व सुलभ कर्ज रूपात मदत देणे ही सुद्धा महत्त्वाची शिफारस यामध्ये नोंदवलेली होती. त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या व्यवसायाचे स्वरूप तसेच एक सदस्य एक मत हे तत्व लक्षात घेऊन भांडवल उभारणीसाठी नवीन वित्तीय संसाधनाची निर्मिती करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, अशी शिफारस या समितीच्या सदस्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये केलेली होती. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सहकार विकास केंद्र या वित्त पुरवठा करणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्याकडून विकासाच्या सर्वात जास्त संधी असणाऱ्या सेवा या क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांना वित्त पुरवठा करण्यात याव्या असं मत या शिवाजीराव पाटील समितीने आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवलेलं होतं. यानंतर महत्वाचं जे शिफारस आहे, दी क्रिएशन ऑफ कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट स्कीम्स. फ्रेंड्स, सहकार विकासाभिमुख योजनांची निर्मिती करावी, जेणेकरून सहकारी क्षेत्राला आर्थिक सदृढीकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मदत होईल, असं मत या शिवाजीराव पाटील समितीच्या शिफारशीमध्ये नोंदवण्यात आलेलं होतं. ज्यामध्ये सहकार क्षेत्राला अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान म्हणून मान्यता देणे आणि सहकारी पंचवार्षिक योजनांच्या मध्ये सहकार विकास विषयाचा अंतर्भाव करणे, तसेच सहकारी विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर एक स्वायत्त संस्था निर्माण करणे, अशा अनेक शिफारशींचा समावेश या सहकार विकासाभिमुख योजनांच्या निर्मितीमध्ये शासनाने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्येच in order to address the issue of lack of credit to farming community, the community recommends that the provision of intensive the members of cooperative to those who are outside of the credit system, असंही या सहकाराच्या विकासाभिमुख योजनांच्या निर्मितीमध्ये शिवाजीराव पाटील समितीनं ही महत्त्वाची शिफारस केल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतरची जी महत्त्वाची शिफारस होती ती म्हणजे रिहॅबिलिटेशन्स ऑफ सिक अँड वीक कोऑपरेटिव्स. फॉर दी rehabilitations of sick and weak cooperatives, the committee recommends that the National Cooperative Rehabilitations Committee be set up. The National Cooperative Rehabilitation and Institutional Protection Fund set up for the revival of sick units be created by the Government of India with the contribution from the state. मित्रांनो,
आजारी आणि कमकुवत अशा सहकारी संस्थांच्या पुनर्गठनासाठी अतिशय महत्त्वाच्या शिफारशी यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये उच्चाधिकार समितीने आपल्या अहवालामध्ये सहकार क्षेत्रातील दुर्बल व आजारी संस्थांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष समिती नेमावी, तसेच विशेष कोष निर्माण करण्यासाठी शिफारस केलेली होती. या समितीने आजारी संस्थांना इतर सक्षम संस्थांच्या मधील विलय अथवा निरसन यासाठी सुद्धा समान मार्गदर्शक तत्वे ठेवावी या ठरवण्याची अधिकार राज्य सरकारला देण्यात यावा अशी शिफारस केलेली होती. म्हणजे जेणेकरून आजारी आणि कमकुवत ज्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या आर्थिक विकासाला, त्यांच्या संस्थात्मक विकासाला चालना मिळेल, जेणेकरून सहकार क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. यासाठी आजारी आणि कमकुवत सहकारी संस्थांचे पुनर्वसन करण्यासाठी महत्त्वाची शिफारस या समितीने आपल्या रिपोर्टमध्ये केली होती. Friends, the next and important recommendation is the other some important recommendation are mentioned in his report by the Shivajirao Patil committee. That was the new legal amendments advised by committee, supervision of the board of directors, amendments to the multi-state cooperative society act, and other some important recommendation regarding the internally accepted definitions to cooperative society, reflecting its voluntary, autonomous and democratic nature may be introduced in the acts. Friends, in this overall background, the Shivajirao Patil committee is a very important role in the reformation of financial structure and the improving the cooperator by the financially and economically. मित्रांनो, अशा प्रकारे शिवाजीराव पाटील समितीने आपल्या रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी, सहकारी क्षेत्राच्या सदृढीकरणासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या शिफारशी आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवलेल्या होत्या. त्यापैकी महत्त्वाच्या ज्या शिफारशी आहेत त्या महत्त्वाच्या शिफारशीवर आपण सविस्तरपणे चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये केलेली आहे. Friends, the last and a very important part of the today's lecture is the conclusion and summary of the lectures. Friends, we all about know us the cooperative movement in India was 2004. The cooperative movement in India has completed 100 years of its existence. Over these years, it has several achievements. However, Indian cooperative movement also faced several challenges and the problems. So, to look into those problems and challenges and suggestion remedies, the Government of India constituted the High Power Committee on the Cooperatives in 10 May 2004 under the chairmanship of शिवाजीराव पाटील. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 2004 साली सहकारी चळवळीने आपल्या चळवळीच्या सुरुवातीचं शतक पार केलं होतं. म्हणजेच सहकारी चळवळीला सुरुवात होऊन जवळजवळ 100 वर्ष
पूर्ण झालेली होती. म्हणजेच भारतीय सहकारी चळवळीला एक गौरवशाली आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी ही सहकारी चळवळ, या सहकारी चळवळीने वित्तपुरवठा असेल, शेती व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल, गृहनिर्माण संस्था असतील, विपणन संस्था असेल, विविध उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये आपला विकासासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान दिलेलं होतं. आणि या योगदानाबरोबरच जसजसं नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन शोध लागत गेले, अशा नवनवीन तंत्रज्ञानाबरोबर, नवनवीन विकासाच्या क्षेत्राबरोबर सहकारी क्षेत्राला सुद्धा बदलणं आवश्यक आहे. काळानुरूप वेगवेगळे बदल होत गेले आणि त्या बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी, सहकारी क्षेत्राच्या सुदृढीकरणासाठी भारत सरकारने 2004 साली एक महत्त्वाची समिती नेमली आणि या समितीला उच्चाधिकार समिती, सहकारातील उच्चाधिकार समिती असं म्हटलं गेलं. मित्रांनो, ही समिती, या समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील होते, म्हणून या समितीला शिवाजीराव पाटील समिती असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण या शिवाजीराव पाटील समितीच्या रिपोर्टमधील शिफारशींच्या बाबतीत प्रामुख्यानं अभ्यास केला. त्यामध्ये ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीमधील थोडक्यात आपण चर्चा करूयात. आपण ज्या पॉईंटच्या माध्यमातून अभ्यास केला, ज्या पॉईंटच्या माध्यमातून चर्चा केली, शिफारशीचे महत्त्वाचे जे पॉईंट्स होते ते म्हणजे प्रगतशील व सक्षम सहकारी विधिविधान, आदर्श सहकारी कायदा, सहकारी संस्थांना आर्थिक संस्था म्हणून कायदेशीर मान्यता देणे, सक्रिय सदस्यत्वाची व्याख्या, निर्देशक मंडळाच्या परिणामकारकतेसाठी शिफारशी, त्याचबरोबर सहकारी संस्थांची स्पर्धात्मकता वाढवणे व टिकवणे, सहकारी संस्थांमधील राजकारण टाळणे, त्याचबरोबर सहकारासाठी विकासाभिमुख योजनांची निर्मिती करणे, सहकारी क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक व व्यावसायिकरण वाढवणे, त्याचबरोबर मानव संसाधन विकास व व्यावसायिकरण आणि भांडवल उभारणी व वित्तीय स्थिरतेसाठी शिफारसी, आणि त्याचबरोबर आजारी व दुर्बल संस्थांचे पुनर्वसन, अशा विविध मुद्द्यांच्या आधारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर इन दी पार्ट ऑफ recommendation was following points including this today's lecture regarding the recommendation of Shivajirao Patil Committee. The first point is the progressive and enabling inbuilt legislations. Second is the active member concept. Accountability of government boards. Fourth is avoid politician of cooperatives. Fifth is the equity contribution from the government. Enhance competitiveness. Human resource development and needs its professionalization. The role of government, capital formation and financial sustainability. Access to credit finance. Rehabilitations of sick and weak cooperatives, legal amendments advised by committee, supervision of the board of directors, amendments to multi-state cooperative act, and other some recommendation. In the help of these various points, today's lecture is a very interesting lecture because the various important recommendation given by the Shivajirao Patil Committee with the help of some points, today's lecture was discussed in a very deeply manner, in very in detail. So friend, today we stop here. मित्र हो, अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण
शिवाजीराव पाटील समितीने केलेल्या ज्या शिफारशी होत्या या शिफारशीच्या संदर्भात सविस्तरपणे मुद्द्यांच्या आधारे चर्चा केलेली आहे. तरी सुद्धा आपल्या मनामध्ये काय शंका असतील, काय डाऊट्स असतील, या शिफारशीच्या बद्दल काही कळलं नसेल तर तुम्ही मला बिनधास्तपणे विचारू शकता. त्या शंकांचं, त्या डाऊटचं, त्या क्युरीजचं निरसन करण्याची जबाबदारी माझ्यावर पूर्णपणे आहे, कारण आपण शंका विचारणं अपेक्षित आहे. So friends, in this overall discussion today we will stop here, but one very important request to all the students about this lecture. If you any queries, any doubts, any questions about the today's topic, present topic, the Shivajirao Patil committee, so please ask freely, please ask very pre-mindedly. I will definitely try to solve your queries, your questions, your doubts. So friends, we will stop here in the very large discussion of this topic. So thank you very much.